देश आपला महासत्तेकडे आगेकूच करतोय आणि महासत्ता होण्यासाठी आपल्या भारत देशातलं शैक्षणिक धोरण फार अत्यंत मजबूत राहणं तेवढंच गरजेचं आहे। आज ज्या प्रणांगणामध्ये थांबलो ती जिल्हा परिषद शाळा खरोळ्याची आहे आणि या शाळेमधून जी उद्याचं भविष्य किंवा सगळ्याकडल्या शाळेमधून जिल्हा परिषद शाळेमधून उद्याचं भविष्य हे लेकरांमध्ये असतं, विद्यार्थ्यांमध्ये असतं। त्या विद्यार्थ्यांना जर योग्य प्रकारे शिक्षण मिळालं तर चांगल्या त्या घडू शकतात आणि या देशाचं भविष्य ते उज्ज्वल होऊ शकतं। पण वारंवार बघितलं तर या सगळ्यामध्ये सरकारची कुठेतरी उदासीनता दिसते, त्या शैक्षणिक धोरणामध्ये त्यांची उदासीनता दिसते। मी अगोदर एक वर्षापूर्वीतली बातमी केली होती खरोळ्या जिल्हा परिषदची। या ठिकाणी जे आहे 9वी आणि 10वीला जवळपास 116 विद्यार्थी आहेत आणि 116 विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी फक्त शिक्षक आहेत ते कायमस्वरूपी 2, म्हणजे 116 विद्यार्थ्याला शिकवण्यासाठी 2च इथं शिक्षक आहेत। ती कुठल्याही विषयाची आहेत किंवा काय आहे त्या सगळ्या संदर्भात मी बोलण्यासाठी आलेलो आहे। या अगोदर देखील माझी बातमी होती, संबंधित शिक्षक इथं नाहीत। पण आत्ता सध्याची कंडिशन बघितलं तर या शाळेमध्ये सध्या जे इथले डिपार्टमेंट आहे किंवा इथले शिक्षण अधिकारी असतील किंवा इथले CO असतील किंवा इथले संबंधित कोण असतील लोक, त्यांनी इथं 2 तात्पुरते शिक्षक दिलेत आणि त्या 2 तात्पुरत्या शिक्षकामध्ये त्यांना फक्त प्राथमिक विद्यार्थ्यांना शिकवता येतं, म्हणजे 1ली ते 4थीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिकवता येतं। अशा शिक्षकांना जे आहे ते माध्यमिकच्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी त्यांची इथं जिल्हा परिषद खरोळा या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली, तीही तात्पुरत्या स्वरूपाची। पण एक मुद्दा लक्षात घ्या, काय बघा, एक म्हण आहे बघा, आपण नेहमी म्हणत असतो की जनावराच्या डॉक्टरांनी माणसाचा इलाज कसा होईल, अशाच पद्धतीचं हे लातूर जिल्ह्यातल्या शिक्षण विभागाचा हा सगळा कारनामा तो आपण समोर आणतोय। एकतर त्यातल्या शिक्षकाचं शिक्षण आहे ते 12वी D.Ed म्हणजे HSC D.Ed झालं आहे आणि तो शिक्षक आहे तो 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांना कसं काय शिकवू शकतो। या ठिकाणी गणित आणि विज्ञान या विषयासाठी जे आहे ते शिक्षक नाहीत। माझ्यासोबत इथले काही विद्यार्थी आहेत। तुझं नाव काय बाळा? आकांक्षा संजय राऊत। कितवीला आहे शाळेत तू? 10वीला आहे। तुला आता शाळेत शिक्षक किती शिकवतात? शाळा सुरू कधी झाली? 15 जून। 15 जून पासून किती शिक्षक होते शिकवायला? 8-9 असतील तुला शिकवायला? हां। 8-9 शिक्षक येतात का तुझ्या शाळेत? हां, वर्गावर 4-5 शिक्षक येतात शिकवाय। 4-5 शिक्षक येतात। कुठल्या विषयाला येतात शिकवायला तुला? इंग्लिशला रेणापुरी सर येतात, मराठीला सोम मॅडम येतात आणि इतिहासला हातुलकर मॅडम येतात। विज्ञान आणि गणिताला कोणच येत नाही। विज्ञान आणि गणिताला कोणीच नाही? खरं बोलते का? हो, विज्ञान आणि गणिताला कोणीच नाही। होय, तुला कोण शिकवते शाळेमध्ये? आम्हाला खरं तर रेणापुरे सर शिकवतात। आमची ही मागणी आहे की आम्हाला विज्ञान आणि गणित शिकवायला शिक्षकच नाहीत आणि आमचे पालक सगळ्यांनी साहेबांकडे गेले होते, पण साहेब फक्त ऐकून घेतात, त्याच्यावर काहीच मार्ग दाखवण्यात झालेत। म्हणून आमचे पालक म्हणत आहेत की आम्ही TC काढून घेत आहोत, कारण की 10वी नंतर शिक्षण हे फक्त सायन्स आणि मॅथवरच आहे आणि आमच्या शाळेमध्ये सायन्स आणि मॅथच नाही, त्यामुळे आमच्या घरचे TC काढायचं म्हणतात। कधीपासून नाहीत शिक्षक? पण 9वी पासूनच नाहीत। 9वी पासून आम्ही जेव्हा आता मी 10वीला आहे, 9वी पासूनच नाहीत आम्हाला शिक्षक। तुला 9वीला गणिताचे आणि त्या विज्ञानाचे शिक्षक नव्हते का? नव्हते, तात्पुरते होते। आता ते पण गेले, आता ते पण गेले। किंवा तुझं नाव काय? बुशरा। काय तुला कितवीला आहे तू आता शाळेत? मी 10वीला आहे। काय कोण येत नाही शिकवायला आणि म्हणजे आम्हाला गणितला आणि विज्ञानलाच कोण शिक्षक नाहीत। माध्यमिकला प्राथमिक शिक्षक चालत नाही, त्यांना तेवढं जास्त जमत नाही, म्हणून आम्हाला विज्ञानचे आणि गणितचे शिक्षक आहेत, शिक्षक पाहिजेत। हां। तुझं नाव काय? प्रज्ञा। काय शाळेत शिकवतात शाळेत का? मराठी आणि इंग्लिश विषयाला सर येतात, गणित विज्ञानला येत नाहीत, तास बरोबर होत नाहीत सर। मग शिकवतोय कोण? गणित आणि विज्ञान शिकवतोय कोण? कोणीच शिकवत नाही सर। गणित आणि विज्ञान कोणी शिकवत नाही, मग अभ्यास कसं करता? अभ्यास आम्ही आमच्या मनाने ट्युशन लावून करतो आणि माध्यमिकचे शिक्षक प्राथमिकला तर चालत नाहीत, म्हणून मग प्रशासन आमच्यावर काहीच मार्ग काढत नाही। आम्ही गेलो होतो पाठीमागे, परंतु तरी पण प्रशासनाने आम्हाला शिक्षक दिले नाहीत। मग आम्हाला शिक्षकांची मागणी करायची आहे। आता शाळेत शिकवतो कोण गणित आणि विज्ञान? कोणीच नाही। आम्ही 8वी शाळेत आलो, 8वीला पण गणित आणि विज्ञान कोणीच नव्हतं। आता 9वी आहे, 9वीला आणि तरी पण कोणीच नाही। प्रशासन फक्त तात्पुरतं पाठवत आहे, नंतर ते पण 1 वर्षासाठीच येतात आणि ते पण जूनच्या नंतर येतात। आता काय शिकवलंय त्याचा? काय ते गणिताचा नाही, भाग गणित किंवा नाही, विज्ञान नाही, विज्ञानाचा भाग काय शिकवलाय का? काहीच नाही शिकवला। काहीच नाही। आता 10वीला आहे ना तू? 9वीला आहे। तू कितवीला आहेस? 9वीला। का येतो कोण शिकवायला? कोण येते का? रेणापुरे सर येतात। बाकीचे गणित आणि विज्ञानला कोणते शिक्षक नाही आहेत। अजून शिक्षक नाहीत। हे बघा, ते
रियालिटी आहे या खरोळा जिल्हा परिषद शाळेची आणि हीच रियालिटी आहे इथल्या आपल्या लातूर जिल्ह्यातील इथल्या काय तो शिक्षण अधिकारी असतील किंवा शिक्षण विभागातल्या ह्या सगळ्या गोंधळाची सत्य परिस्थिती आहे. आता बघा 10वी आणि 9वी 10वीला जे महत्त्वाचे शिक्षक असतात इंग्लिश विज्ञान आणि गणित. आता ह्या 2 विषयाला म्हणजे जर इंग्रजी सोडलं तर गणित आणि विज्ञानाला शिक्षकच इथं हजर नाही. म्हणजे विद्यार्थ्यांनी अभ्यास काय करायचा. एकीकडे शासन काय सांगतं आहे की बाबा जिल्हा परिषद शाळा टिकल्या पाहिजेत, वाढल्या पाहिजेत, त्याच्या पटसंख्या वाढल्या पाहिजेत, त्या जिल्हा परिषदा सुधारल्या पाहिजेत आणि जे प्रायव्हेट शाळा सोडून विद्यार्थ्यांचं कल जे आहे ते जिल्हा परिषद शाळेकडे गेला पाहिजे. पण जिल्हा परिषद शाळेकडे येऊन काय करायचं, कसं शिक्षण घ्यायचं, त्या संबंधित विषयाचा शिक्षकच जर इथं उपलब्ध नसेल तर शिक्षण काय मिळणार आहे हा देखील सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. तुम्ही इथं शिक्षक आहात शाळेमध्ये आणि काय सध्याची परिस्थिती काय? सर मी शिक्षक नाही, पालक आहे. सध्या बघा पालक आहेत ना तुम्ही? हां. निजामकालीन शाळा आहे आपली आणि तालुक्यामध्ये नाव आहे शाळेचं. तर शाळेची दुरावस्था म्हणलं तर सर शाळेचं इथं वॉशरूम सुद्धा नाही. बऱ्याच सुविधापासून शाळा वंचित आहे. हा तर विषय वेगळाच राहिला. आणि राहिला माध्यमिकला गणिताला आणि विद्याला शिक्षक नाहीत. सर शैक्षणिक किती नुकसान होते सर. पालकांमधून रोष निर्माण आहे, विद्यार्थी नाराज आहेत. शिक्षण आता गणिताचं ह्याचं कसं शिक्षण घ्यायचं मला सांगा, शिक्षकच नसल्यावर अशी अवस्था झालेली आहे सर शाळेची. तर आमची मागणी आहे, आम्ही हो का 6 तारखेला 29 तारखेला 6/2026 शिवसाहेबाला हे लेटर दिले. आम्ही सगळ्या मागण्या ह्याच्यामध्ये लिहिलेल्या आहेत. तरी पण अद्याप ह्याच्यावर कुठलंच काही ॲक्शन घेतलं नाही. आणि तात्पुरत्या स्वरूपात जसं तुम्ही म्हणलं आता तर 2 शिक्षक आलेत ज्यांची काही ते म्हणजे शिकू शकत नाहीत असे शिक्षक आहेत. म्हणजे त्यांना शिकवण्याची ते पद्धतच माहित नाही किंवा ते शिकू शकत नाही, त्यासाठी कॅपेबल नाहीत. तर वारंवार आम्ही शासनाला आम्ही पत्र लिहितो, लेटर लिहितो, जिथं जिथं संबंधित अधिकारी आहेत तिथं जाऊन आम्ही पाठपुरा केला प्रत्येक गोष्टीचा. पण अद्यापही कुठल्याच ह्याच्यावर आम्हाला म्हणजे समाधानकारक उत्तर मिळालं नाही किंवा अजून शिक्षकांची भरती झालेली नाही रिक्त पदावर भरती झाली. हां, मला एक सांगा, हे मी खरोळ्यामध्ये आलो होतो त्याच्या अगोदर पण बातमी केली होती बरोबर का. एक सरकार सांगते की बाबा हे शिक्षण व्यवस्था सुधारली पाहिजे, त्यातल्या त्यात जिल्हा परिषद शाळेचा स्तर वाढला पाहिजे, त्याची ते सुधारणा झाल्या पाहिजेत. जे लोक प्रायव्हेटमध्ये शाळेमध्ये मुलांना घालतात ते जिल्हा परिषद शाळेकडे त्यांचा कल वाढला पाहिजे. ही तुमची खरोळ्याची शाळा आहे, फार गुणवत्तापूर्ण शाळा आहे. आणि हे मग हे का उदासीन, सरकार का उदासीन आहे, इथली व्यवस्था का उदासीन आहे? उदासीन व्यवस्था म्हणजे काय, आम्ही त्यांना पत्रव्यवहार केला, सांगितलं देतो म्हणतात आणि प्राथमिकचा शिक्षक पाठवून दिले. प्राथमिकचा शिक्षक माध्यमिकला कसं शिकू शकेल असं मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे. आणि आमचे जे विद्यार्थी आहेत, विद्यार्थिनी ते टेशा घेऊन जात आहेत दुसरीकडे. आम्हाला शिक्षक नाहीत, आम्हाला शिकवायला कोण नाही. आता आम्ही आमच्या टेशा आम्हाला द्या म्हणून सध्या मागणी चालू आहे इथे. आम्ही त्यांना 8 दिवस 10 दिवसाचा टाइम देऊन थांबा आम्ही शिक्षक आणतो असं म्हणून आम्ही त्यांना वारंवार सांगत आहे. तरी आजही 10-12 पालक आलेले होते, त्यांनी टेशाची मागणी केलेली आहे. नाही मग असं झालं ना, मग तुम्ही आता समजा इथे तुम्ही पण शिकू शकाल असं ते शासनाच्या नियमानुसार. मग ते म्हणजे प्राथमिकचे शिक्षक जर माध्यमिकला शिकवत मग कुणी बी शिकवल ना, मग असं कुणीही शिकवल तसं चालणार नाही ना. पण तसं चालणार नाही. जे शिक्षक पाहिजे तेच दिले पाहिजे. माध्यमिकचे शिक्षक पाहिजे ना, बीएड केलेले. डीएडचे कसं चालते हे असं आम्हाला त्यांना प्रश्न विचारायचा. मराठीचा इंग्रजीला शिकवायला लावायचा आणि इंग्रजीचा मराठीला शिकवायला लावायचा. ह्याच्या अगोदर असंच केलंय ना आम्ही. शाळा चालवण्यासाठी प्राथमिकचे शिक्षक घेऊनच शाळा चालवली आतापर्यंत. आता मराठीला पण का नाही आपण प्राथमिकचा शिक्षक घेऊन चालू आहे. हिंदी असेल 9वी 10वी हा विद्यार्थ्याचा बेस असतो आणि त्याच्यामध्ये गणित आणि विज्ञान फार महत्वाचं असतं. पुढे जाऊन जर करिअर करायचं असेल, कुठल्या संधी जर उपलब्ध करायचं असेल तर ह्या 2 विषयाला शिक्षक राहणं फार गरजेचं आहे की. पण देत नाहीत. आम्हाला उत्तर दिले जातात की जावा तुम्ही विस्तार अधिकारी तिथून घ्या. आणि विस्तार अधिकारी म्हणतात की शिक्षकच नाहीत इथं उपलब्ध नाही. तर त्यांनी जिल्हा लेवलवरून आम्हाला शिक्षक 2 द्यावे. आमची मुळात आमची शाळेला 5 रिक्त जागा आहेत, माध्यमिकला 5 आहेत. त्याच्यातले आम्ही 2 तरी जागा 2 शिक्षक द्या महत्वाच्या विषयाला द्या असं आमची मागणी आहे. 400हून अधिक संख्या आहे सर. मला एक तुम्हाला काय विचारायचं आहे, हे बघा कसं आहे, आता आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये फिरत असतो, आम्ही बऱ्याच शाळा बघत असतो. आत्ता मला मग अशी येता एकाचा फोन आला की बाबा आमच्या शाळेत फक्त 7 लेकरं आहेत, 7 लेकरं आहेत आणि तिथं 4 शिक्षक आहेत. आता इथं तर पटसंख्या जास्त आहे. 9वी 10वी
चा वर्ग महत्त्वाचा आहे. आता जिल्हा परिषद क्वचित शाळेत आहे की 9वी-10वी पर्यंत असतात. असं असताना देखील म्हणजे हे का कशामुळे थांबवलं जाते? हे प्रशासनाचे याकडे लक्ष नाही खरं म्हणायला. कारण आम्ही आता उर्दू शाळा आहोत. आमच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये 8वीपर्यंत शाळा आहे. आम्ही मागं 9वी-10वी चालू करा म्हणून त्याच्यासाठी परवानगीसाठी आम्ही गेलो होतो शिवसाहेबाकडं, शिक्षणाधिकाऱ्याकडं. तर शिक्षणाधिकारी मॅडम म्हणत होते, फुटाणे मॅडम होते ते. तर ते म्हणत ते आपल्याकडं शिक्षकांचा साठाच नाही किंवा शिक्षक उपलब्ध नाही. तर मी म्हणलो मॅडम जिल्ह्यामधून शिक्षक किती शिल्लक आहेत काय नाही मी तुम्हाला 2 दिवसामध्ये माहिती देतो. उदगीरमध्ये उदगीर या ठिकाणी उर्दू शाळा तिथं मी गेलो आणि तिथं माहितीचा अधिकार टाकलो. थोडक्यात तुमचं म्हणणं आहे की बाबा दुसरीकडे शिक्षक उपलब्ध आहेत, हो आहेत, असं असताना देखील फक्त न शोध घेता उगा आहेत तर ह्यांना पाठवा. माहितीचा अधिकार टाकलो साहेब. तर तिकडं जवळपास 7 शिक्षक शिल्लक आणि पटसंख्या फक्त 5च विद्यार्थी. तर मग आता ह्याकडं प्रशासनाचं लक्ष नाही हेच म्हणावं लागेल. आणि आता आमच्या खरोळ्याचं दुर्भाग्य बघा, आम्हाला कोणतीच गोष्ट मागणी करून भेटतच नाही. सहसा आम्हाला आंदोलनच करावं लागतं. आता हे जर आंदोलन करायचं म्हणलं तर ही प्रशासन ह्याच प्रशासनाकडे याकडे लक्ष नाही म्हणावं लागेल. ते बाकीच्या गोष्टी रस्ते नाली यासाठी आंदोलन होणं गरजेचं असतं. हो. पण आता शिक्षण घेण्यासाठी शिक्षणाकडं शिक्षण क्षेत्रामध्ये जर आंदोलन होत असेल तर ह्याच्यासारखं दुर्भाग्य कोणताच नाही असं मला वाटतंय. कारण भागोभागी करलाली भागोभागी शिक्षणामध्ये भागोभागी कशी जमत? मग आता आपल्याला तर आपल्या संसारामध्ये मीठ पीठ कमी पडलं तर भागोभागी शेजाऱ्याकडून आणून पाहून आपण ते भागवू शकतो. पण मी म्हणलं बघू म्हणलं तुमच्या हेडमास्टरला बोलून काय काय तुमचे प्रोसिजर आहेत काय काय आहेत. नाही जमलं तर काहीतरी निवेदन देऊ बोललो. निवेदन देऊ नक्कीच. खरंच खरोळ्याचं दुर्भाग्य आहे. तुम्ही ह्याच्या अगोदर पण कव्हर केलं ज्यावेळेस कॉम्प्लेसर होत नव्हते शाळेला, ज्यावेळेस त्यांचं तिकडे बदली झाली तर त्याचा परिणाम निकालावर सुद्धा झाला सर. कित्येक मुलींच्या ह्यांना रिझल्ट कमी आले आणि त्यांना पुढे अडचणी आल्या. आणि हा दिवस किती दिवस प्रलंबित राहणार आहे? गावातले इथं परिसरातले राजकारणी हे सगळीकडले कल्पना राजकारणी लोकांना सांगितलं ते काय बोलतात का? पण ह्याच्यावर बोलतात आम्ही. पण हे लय महत्वाचं आहे. 2 शिक्षक येणं खूप महत्वाचं आहे. आणि हे जर आता जर ह्या जवळच्या 8-10 दिवसात 15 दिवसात जर नाही झालं तर आम्हाला पालकांना सगळ्यांना गावकऱ्यांना घेऊन या ठिकाणी आंदोलन करावं लागेल आम्हाला. पर्याय नाही आंदोलन. नक्की बघितलं तर हे आता जसं म्हणले ना, ही शाळा पडलेली जरी असली कशी जरी असली तर आम्ही ग्राउंडवरती बसून आम्ही शिक्षण घेऊ. पण ते त्याबद्दलचे त्या विषयाचे शिक्षक असणं फार गरजेचं आहे. मी या खरोळ्या जिल्हा परिषद शाळेमध्ये होतो. या अगोदर देखील यातली बातमी केली होती, महत्त्वाची होती. आणि आजच्या घडीलाही आज त्या संदर्भातली बातमी करतोय. आपण एकीकडे म्हणतोय की देश महासत्ता होण्याच्या मार्गावरती आहे. पण ती महासत्ता होण्यासाठी आपल्याला तो शिक्षणाचा मजबूत जो पाया आहे, म्हणजे आपल्या देशाचं भविष्य हे शिक्षण आहे. आणि शिक्षणाचा मजबूत पाया तेवढाच गरजेचा आहे. मी सुरुवातीला ज्या पद्धतीनं बोललो त्या पद्धतीनं. पण खरोळा या ठिकाणी जे बघितलं तर 9वी आणि 10वीसाठी 116 जवळपास विद्यार्थी आहेत. माध्यमिक शाळेचे विद्यार्थी आहेत. जिल्हा परिषदची शाळा आहे. आणि या शाळेला 2 शिक्षक इथं नाहीत. आता जे तात्पुरते दिले ते तात्पुरते शिक्षक देखील त्या विषयाचे नाहीत किंवा असतील किंवा त्यांना शिकवण्याची त्यांची कॅपॅसिटीच नाही, म्हणजे शिकवण्याची त्यांची पात्रताच नाही. अशा म्हणजे पात्रता नसलेल्या शिक्षकाला जिल्हा परिषद शाळेत पाठवायचं आणि तिथल्या विद्यार्थ्याचं नुकसान करायचे, अशीच भूमिका लातूरच्या शिक्षण विभागाची आपल्या या ठिकाणी पाहायला मिळते. शाळा फार सुंदर आहे, तुम्ही बघू शकता. ह्या शाळेचं फार म्हणजे ग्राउंड वगैरे सुंदर आहे, सगळं सुंदर आहे. पण असं असताना जिल्हा परिषद शाळा तर 10वीपर्यंत आहे आणि त्याची गुणवत्ता चांगली असताना देखील इथलं लातूरचं शैक्षणिक धोरण असेल किंवा लातूरचं शिक्षण विभाग नेमकं करतंय काय? पर संपूर्ण जिल्ह्याभरामध्ये एवढी जिल्हा परिषद शाळेची पटसंख्या मोठी असताना देखील इथल्या शिक्षण अधिकाऱ्याला, इथल्या संबंधित अधिकाऱ्याला या ठिकाणी 2 कायमस्वरूपी 9वी आणि 10वी किंवा माध्यमिकसाठी शिक्षक देणं पॉसिबल नाही का? हा देखील प्रश्न आम्ही उपस्थित करतोय. बघूयात यावरती प्रशासन नेमकी भूमिका काय घेणार आहे. इथले अधिकारी, इथले जे कोण शिक्षण असतील, इथले कोण BO वगैरे काय असले सगळ्याशी आम्ही चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि या सगळ्या गोष्टीबद्दल पाठपुरावा करतच राहणार. माझे सहकारी हर्षद शिंदेसह मी चंद्रकांत सूर्यवंशी, जनमंतक, खरोळा.